तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स। जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स। संपर्क 9130 711 811। संगमनेरमध्ये आता पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडणार आहे। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा प्रभाग श्रमिकनगर, गोविंदनगर, स्वयंवर मंगल कार्यालय कॉर्नर, अकोले बायपास, पुणे नाशिक हायवे आणि रसिक शहा विद्या मंदिर परिसर पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2016च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिलीप पुंड हे 1043 मतांनी विजयी झाले होते, तर त्याच पक्षाच्या सोनाली शिंदे यांनी 1156 मतं मिळवत विजय मिळवला होता। यावेळी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 1 मधून दिलीप पुंड, शोभा पुंड, ऋषिकेश आरोटे, संकेत लोंढे, अश्विनी ढोले, संजया डोंगरे, संगीता पुंड, मनीषा नेवासकर आणि हिराताई पुंड ही नावं जोरात चर्चेत आहेत। या प्रभागात अपक्ष म्हणून ओळख असलेले अभिजित पुंड हे यावेळी महायुतीकडून इच्छुक आहेत, तर दिलीप पुंड आणि शोभा पुंड हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। म्हणजेच पुंड विरुद्ध पुंड अशी लढत या ठिकाणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये। दरम्यान दिलीप पुंड यांनी पत्नी शोभा पुंड यांच्यासह विखे पाटील गटाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजकीय समीकरणं बदलतील का असा प्रश्न उपस्थित झाला होता। त्यातच आमदार अमोल खताळ यांच्या सत्कार कार्यक्रमात पुंड यांचा सहभाग दिसल्यामुळे राजकीय घडामोडींना अधिक वेग आलाय। दरम्यान या प्रभागातील सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे गौरव डोंगरे यांच्या आईचं नाव देखील पुढे येत आहे। बोटा जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी ते इच्छुक होते, मात्र आरक्षणामुळे त्यांची संधी हुकली आहे। विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचे विश्वासू सहकारी म्हणून गौरव डोंगरे यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे वडील तसेच त्यांची आई संजया डोंगरे यांचं सर्वसामान्य नागरिकांशी घट्ट नातं असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात आहे। एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे महायुती, दोनही पक्षांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुल्यबळ उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे। आमदार अमोल खताळ यांच्याकडेही महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून तिकिटासाठी मागणी केली गेली आहे। यंदा नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्यामुळे प्रत्येक पक्ष नगरसेवक उमेदवार निवडताना अधिक काळजी घेतोय, कारण नगरसेवक पदाच्या चेहऱ्याचा परिणाम थेट नगराध्यक्ष पदावर होऊ शकतो। संगमनेरमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय। आगामी काही दिवसांमध्ये पक्ष तिकिटांची घोषणा आणि प्रभागनिहाय समीकरणं राजकीय रंगमंचावर नवनाट्य उभं करतील यात शंका नाही। बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार। डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा। सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन। आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला। तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय। ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। संपर्क 8080 215 215।